उभारिले देवालय. श्री तुकाराम महाराजांनी हक्काचे 15 खंडी धान्य घेण्याला नकार दिला. ही वार्ता घरी समजली तेव्हा त्यांच्या पत्नीने जो आक्रोश केला त्याचे वर्णन कसे करावे. आपल्या या दुर्दैवाला काय करावे हेच तिला उमगेना. पण तुकोबा मात्र आनंदी असत. एके दिवशी त्यांच्या मनात असा विचार आला की आपले पांडुरंगाचे देऊळ फार जीर्ण झाले आहे, ते दुरुस्त करावे. तेव्हा त्यांनी काय केले तर कुदळ व फावडे घेऊन एकटेच देऊळ पाडून परत बांधण्याच्या उद्योगाला लागले. हे त्यांचे कृत्य पाहून पंढरीरायाला मात्र मोठी चिंता उत्पन्न झाली. त्याने विचार केला की हे काम एकट्याने होण्यासारखे नव्हे. मग तो महाजी पंतांच्या स्वप्नात प्रगट झाला व त्यांना म्हणाला की तुकाराम देऊळ बांधतो आहे, तरी हे काही एकट्याचे काम नव्हे. तेव्हा त्याच्या वाट्याचे जे 15 खंडी धान्य आहे ते खर्च करून देवळाचे काम पूर्ण करा. दुसऱ्या दिवशी सभेच्या इतर लोकांना घेऊन महाजी पंत आले व सर्व परिस्थिती पाहिली. लगेच पुरेसे कारागीर व सामान आणून बांधकामाला जोराने सुरुवात केली. बघता बघता देऊळ पूर्ण झाले आणि 15 खंडी धान्याचे पैसेही संपले. आता श्री तुकारामांपुढे प्रश्न उभा राहिला की मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा, प्राणार्चन व महाप्रसाद कसा करणार. पण तीही काळजी विठ्ठलाने दूर केली. कशी तर तो पुन्हा महाजी पंतांच्या स्वप्नात प्रगटला व जराशा रागातच त्यांना प्रश्न केला, काय हो, तुम्ही पंचायतीच्या सभासदांनी न्याय अर्धवट का केला. शेतकऱ्याला त्याचे पीक भरून मिळाले, मग राखणावळीचे अर्धा मन धान्य तुक्याला का नाही दिले. तरी ते धान्य किंवा त्याची रक्कम व्याजासह वसूल करा. पंतांनी दुसऱ्या दिवशी इतर सभासदांना बोलावून स्वप्नात काय झाले ते सांगितले. तेव्हा सभासदांना तो हिशोब पटला व त्यांनी त्या शेतकऱ्याला चावडीवर बोलावून घेतले. त्याला तो हिशोब सांगितला तेव्हा तो बोलला की त्याला सुद्धा तसेच स्वप्न पडले आहे. मग त्याने तेवढे धान्य चावडीवर आणून दिले. इतर गावकऱ्यांनी सुद्धा यथाशक्ती कुणी धान्य, कुणी दूध, कुणी तेल, तूप, गूळ, भाज्या असे साहित्य आणून दिले व एका शुभ मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात प्राणप्रतिष्ठा, अर्चना व गावजेवणाचा समारंभ पार पडला. एवढे भव्य मंदिर झाले व गावकऱ्यांनाही ते एक उत्तमपैकी सार्वजनिक ठिकाण झाले हे खरे. पण रोज सकाळी उठून पूजा करून चिंतन आणि मनन करण्यासाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाण्याचा तुकोबांचा नित्यक्रम मात्र चालूच राहिला. तिथे ते श्री एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत कबीर वगैरे संतांचे ग्रंथ सोबत नेऊन त्यांचा अभ्यास करीत असत. तो डोंगर तसा उघडा बोडकाच होता. क्वचित झाडे झुडपे होती, परंतु पाणी मात्र कुठेच नव्हते. पुढे तुकारामांच्या पत्नीच्या निमित्ताने तिथे पाण्याचा झरासुद्धा उत्पन्न झाला. तो प्रसंग असा, तुकोबांची पत्नी थोडीशी रागिष्टच होती हे सर्व गावाला ठाऊक होते. पण वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती. तिचे आपल्या नवऱ्यावर विलक्षण प्रेम होते. तिची अशी पक्की खात्री होती की आपला नवरा भोळा असून लोक त्याचा गैरफायदा घेतात. शिवाय विठ्ठल हा देव नसून संबंध आहे व त्यानेच आपल्या नवऱ्याला पुरते झपाटले आहे. त्यामुळेच पती त्याच्या मागे मागे राणावनात फिरत असतो. पोराबाळांची व संसाराचीच नव्हे तर तहानभुकेची सुद्धा पर्वा न करता भटकत राहतो.
ती रागाने विठ्ठलाचा उल्लेख काळ्या असाच करी. एके दिवशी तिने नेहमीप्रमाणे टोपलीत भाजी भाकरी घेतली व हातात पाण्याचा तुंबा घेतला. तुकोबांच्या शोधार्थ ती लगबगीने अनवाणीच भंडारा डोंगराकडे जाण्यासाठी चालू लागली. वैशाखातील ऊन डोक्यावर चटचट तापत होते. मध्ये थांबून ती पदराने घाम पुसून पुन्हा चालू लागे. पायाला खडे बोचत होते, तरीही ती जीवाच्या कराराने डोंगर चढत होती. चढत असताना पाय वाटेवरच तिच्या पायात एक भला मोठा थोरला करवंटीचा काटा घुसला. त्या वेदनेमुळे तिच्या पायापासून डोक्यापर्यंत एक जबरदस्त कळ आली आणि कासावीस होऊन ती शुद्ध हरपून खाली कोसळली. पाण्याचा तुंबा जमिनीवर पडून कलंडला व सर्व पाणी वाहून गेले. जराशी शुद्धीवर येऊन ती पाहते तर पायातून रक्त ठिपकत होते. ती मनात म्हणाली, अरे रे, काय हे माझे दुर्दैव. माझ्या बापाने भारंभार खर्च करून व चांगले प्रतिष्ठित घराणे पाहून थाटामाटाने माझे लग्न लावून दिले. भावाने कौतुकाने चारी धामांच्या तीर्थयात्रा घडविल्या, पण दुर्दैव काही पाठ सोडित नाही. कधी पोटभर अन्न नाही की अंगभर वस्त्र नाही. नवरा तर प्रपंचाला एकदम निरुपयोगी. देवदेव करून सर्व संसाराची वाटच लावून बसला आहे. या नशिबाला आता करू तरी काय. अशा प्रकारे ती दुःख करीत बसून राहिली, पण देवाचे नाव काही घेईना. तेव्हा देवाला तिची दया आली आणि तो तिच्या पुढे प्रगट झाला. त्याला पाहताच तिने रागारागाने मान फिरविली, तरीही तो समोर होताच. पुन्हा तिने दुसऱ्या दिशेकडे तोंड केले तरी तोच दिसला. जिकडे जिकडे ती पाही तिकडे तोच उभा दिसे. तेव्हा ती कंटाळून मनात म्हणाली, हा माझा वैरी काळ्या संबंध आता माझ्या राशीला आला आहे. आता मी करू तरी काय व जाऊ तरी कुठे. तिचे मनोगत जाणून देव तिला म्हणाला, अगं, तू माझी मुलगी असताना काळजी का करतेस. मी तुमचे कसले नुकसान केले म्हणून तू मला वैरी म्हणतेस. मी तुकारामाला मुळीच वेड लावले नाही. उलट रिकाम्या घाटांना कणसे आणून 15 खंडी धान्य द्यायला लावले होते. आता त्यानेच ते नाकारले, यात माझी काय चूक होती. असो. एवढे बोलून देव खाली बसला आणि आवलीचा पाय मांडीवर घेऊन त्याने अलगद काटा काढून टाकला. दुःख हलके होताच आवली झटकन उठली व भाकरीची टोपली डोक्यावर घेऊन म्हणाली की मी आता जाते. तो आमचा वेडा उपाशीच बसला असेल. असे बोलून ती झपाझप निघाली आणि देव तिच्या पाठोपाठ चालू लागला. जेव्हा त्या दोघांना बरोबरीने येताना तुकोबांनी पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले, पण स्वतःला सावरून त्यांनी विठोबाला साष्टांग दंडवत घातला. मग तिघेही एकत्र बसले तेव्हा तुकोबा पत्नीला म्हणाले, अगं, आम्हाला दोघांना वाढून दे की. आवली मोठ्या बुचकळ्यात पडली, कारण भाकरी फक्त एकच होती, पण तरीही तिने ती देवाच्या समोर ठेवली. देवाने तिचा सरळ स्वभाव जाणला व असा चमत्कार केला की तिची टोपली पंचपक्वान्नांनी काठोकाठ भरली. आवलीने ते अघटित पाहताच तिला वाटले की हे कसे काय झाले. मला भैरव पावला की खंडोबा की कुळस्वामिनी पावली, कोणीही असला तरी मी त्याला शरण आहे. तिचे विचार जाणून देव तिला म्हणाला, अगं, हे मीच केले आहे, पण तू मला ओळखत मात्र नाहीस. तिच्या मनाला मात्र ते पटेना, पण तिने अन्न घेऊन दोघांनाही वाढले. तिला त्यावेळी असा प्रश्न पडला की जवळचे पाणी तर वाटेतच सांडले होते, त्यामुळे पाण्यासाठी आता काय करावे. तेव्हा देव थोडी दूर बोटाने एक जागा दाखवून बोलला की तिथला तो दगड बाजूला कर, म्हणजे पाणी मिळेल. त्याप्रमाणे तिने करताच तिथे एक झरा प्रगट झाला.
तिने तुंब्यात पाणी भरून घेतले व आणून दोघांना दिले. एवढे 2 चमत्कार प्रत्यक्ष पाहिले तरी तिला शंका आली की याला शाबरी विद्या अगर जादूटोना येत असणार, पण हा काही देव वाटत नाही. जेवण आटोपले तेव्हा देव बोलला की तुक्या, आता तू इकडे येऊ नकोस, हिला कष्ट फार होतात. तू जिथे कुठे माझे स्मरण करशील तिथेच मी असेन, हे ध्यानात ठेव. असे बोलून देवाने त्यांना आलिंगन दिले व गुप्त झाले. मग तुकाराम महाराज आणि आवली घरी परतले. धन्यवाद.